बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन अध्यापन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी अशोकनगर मनपा माध्यमिक शाळेतून सहाय्यक शिक्षक श्री तुस्कानो वॉल्टर आज विज्ञानाचं अध्यापन करण्यासाठी आपल्यासमोर येत आहे. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 7वा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आज आपण जैव भू रासायनिक चक्र व कार्बन चक्र याविषयी शिकणार आहोत. पहिल्याप्रथम जैव भू रासायनिक चक्र शिकण्यासाठी काही घटक आपण समजावून घेणार आहोत. त्यापैकी पहिला आहे जलावरण वातावरण अंतरक्रिया, त्यानंतर वातावरण पर्यावरण अंतरक्रिया, शिलावरणाचे खडक माती यामध्ये रूपांतर, म्हणजे खडकाचं मातीमध्ये रूपांतर होते ते. या सगळ्या म्हणून जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवनावराशी होणारी आंतरक्रिया. त्यापासून हा एक असं चित्र तयार झालेलं आहे. जलावरण वातावरण अंतरक्रिया, जलावरण जे असतं म्हणजे पाणी आणि वातावरण म्हणजे हवा वगैरे यांची आपापसात होणारी आंतरक्रिया. त्यानंतर वातावरण आणि पर्यावरण, पर्यावरण म्हणजे झाडं वगैरे यांची सगळ्या आणि हवा वगैरे यांचं आपापसात होणारी आंतरक्रिया. शिलावरणाचे खडक माती यामध्ये रूपांतर, खडकाचं मातीत होणारं रूपांतर, या सगळ्या म्हणून जलावरण वातावरण पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी होणारी आंतरक्रिया. त्यावरून जैवभू रासायनिक चक्र तयार होतं. बघा, जैवभू रासायनिक चक्र म्हणजे काय? परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषणद्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्याची आवश्यकता असते. बघा, परिसंस्थेमध्ये जो ऊर्जेचा प्रवाह असतो, म्हणजे उदाहरणार्थ समजा सूर्याकडून आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो, उष्णता मिळते, ती पुन्हा सूर्याकडे परत जात नाही, म्हणजे तो प्रवास एकेरी असतो. तर एकेरी असला तरी पोषणद्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. पोषणद्रव्ये जे असतात आपल्या शरीरामध्ये, की आपल्याला जे आवश्यक घटक असतात, ऑक्सिजन किंवा जे मिनरल्स लागतात, प्रोटीन्स वगैरे, हे सगळे याचा प्रवास चक्रीय असतो. आपल्याकडून वनस्पतीकडून आपल्याला व आपल्याकडून पुन्हा त्याचे नष्ट होऊन मातीत जाऊन पुन्हा तो वनस्पतीकडे मिळतो, असं चक्र चालू असतं. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्याची आवश्यकता असते. पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. पोषण द्रव्ये जे असतात, जे आपण त्याचा उपयोग करतो वनस्पतीकडून किंवा इतर पदार्थातून, त्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाह असतो. चक्रीय स्वरूप म्हणजे असा वर्तुळाकार फिरून पुन्हा तो वातावरणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून जमिनीकडे, पुन्हा वातावरणात जातो. असं जे चक्र तयार होतं त्याला जैवभू रासायनिक चक्र असे म्हणतात. आता आपण बोलू जैवभू रासायनिक चक्राचे प्रकार. जैव रासायनिक प्रकारचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे वायुचक्र, दुसरा आहे अवसादन म्हणजेच जमिनीचं चक्र. पहिला प्रकार आहे वायुचक्र. मुख्य अजैविक वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. यामध्ये सर्व वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन म्हणजे सर्व प्रकारच्या हवा, सर्व प्रकारचे वायू, याचं हे सर्व पृथ्वीच्या वातावरणात आढळतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादीचा याच्यामध्ये समावेश होतो. वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. ह्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादीचा समावेश होतो. त्यानंतर दुसरं चक्र आहे अवसादन भूचक्र. हे जमिनीच्या बाबतीत, म्हणजे भू म्हणजे जमीन, याच्या बाबतीत ते अवलंबून असतं. मुख्य अजैविक पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसादन व अवसादी खडकात आढळते. हे जे पोषण द्रव्ये असतात त्याच्या पृथ्वीवरील सगळे मृदा, अवसादन आणि अवसादी खडकात
सगळं अडत असते. यामध्ये आर्यन म्हणजेच लोखंड, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश होतो. बघा 2 चक्र दाखवलेत, एक वायुचक्र आणि अवसाद. वायुचक्र हे हवेतील वायू किंवा जे घटक असतात त्याच्या संबंधात असतं, त्याच्यावर अवलंबून असतं. आणि अवसादन म्हणजे जमिनीत खडकावर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये जमिनीतील जे घटक असतात, आर्यन, लोह म्हणजेच कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश होतो. दोन्ही घटकांचा आपण तुलना करून बघूया. वायुचक्र, जैव रसायन चक्राचे हे 2 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये वायुचक्र आणि अवसादन चक्र. वायुचक्र हे पूर्णपणे बघा, याच्यामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात म्हणजे जमिनीच्या वरती पूर्णपणे हवेमध्ये. आणि दुसरं अवसादन म्हणजे बघा, मुख्य अजैविक पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील म्हणजे जमिनीवर असलेले मृदा, अवसाद व अवसादी खडकामध्ये आढळते, म्हणजे जे जमिनीवर असतात ते किंवा जमिनीमध्ये. आणि वायुचक्र म्हणजे पूर्णपणे वातावरणात. वायुचक्रामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प इत्यादीचा समावेश होतो. तर इकडे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीवरील इतर घटकांचा समावेश होत असतो. हे झालं वायुचक्र आणि अवसादन चक्र. हे जैवभू रासायनिक चक्राचे हे 2 प्रकार आहेत. याविषयी आता जैवभू रासायनिक चक्राचे जे माहिती आहे त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत ते आपण नंतर अभ्यास करणार आहोत. पुढे, अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने घडते. वायुचक्र जे म्हणजे वायूवर अवलंबून असते, हवा, ते वेगाने घडत असते. उदाहरणार्थ, एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पतीकडून त्याचे शोषण होते. म्हणजे ऑक्सिजन जर जमा झाला असेल वातावरणात तर वाऱ्याबरोबर तो वाहून जातो एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे, किंवा आजूबाजूच्या वनस्पती त्याचे शोषण करून घेत असतात. त्यामुळे अवसादन चक्र म्हणजे जे जमिनीच्या बाबतीत जे चक्र आहे ते त्यापेक्षा वायुचक्र हे वेगाने घडत असते. हवामानातील बदल व मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्राची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होतात. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष भर दिला जात आहे. हवामानात जे बदल होतात, नेहमी वातावरणामध्ये बदल घडल्यानंतर, तापमानात बदल घडल्यानंतर हवामानात बदल घडत असतात. व मानवी क्रियामुळे, मानवी क्रिया म्हणजे काय, जर जंगलाला आग लावणे किंवा वृक्षतोड करणे, या वेगवेगळ्या मानवी किंवा बांधकाम, अतिप्रमाणात बांधकाम केलं जाणे, त्यामुळे वृक्षतोड होते. किंवा पाणथळ जाग्यावर आपण मातीचा भराव करून ते जागा पुरवणे, त्यामुळे वेगवेगळ्या ही जी गती असते, ती तीव्रता जी असते व संतुलन यावर गंभीर परिणाम होतो. हवेतील बदल व मानवी क्रियामुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होतो. म्हणून या चक्रातील विविध घटकांच्या अभ्यासावर आता विशेष लक्ष दिले जात आहे. वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकापासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. वायुचक्र आणि अवसादन चक्र ही दोन्ही चक्र जरी वेगवेगळी असली तरी पण ती एकमेकापासून वेगळी करता येत नाही, कारण ती एकमेकावर, त्यांचे जे घटक असतात ते एकमेकावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादांमध्ये आढळतो. नायट्रोजन हा पूर्णपणे वातावरणात हवेमध्ये आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईडमध्ये नायट्रोजन हा घटक असतो. या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादमध्ये आढळतो. त्याप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचावरील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा, चुनखड्यामध्ये आढळतो, तर वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायू रूपात आढळतो. कार्बन जो असतो, कार्बन हे जे मूलद्रव्य आहे ते वातावरणात कार्बन या स्वरूपात असते, कार्बन डायऑक्साईड स्वरूपात असते, परंतु जमिनीत भूकवचामध्ये ते दगडी कोळसामध्ये कार्बन असतो, ग्रॅनाइटमध्ये असतो, हिऱ्यामध्ये पण असतो. हिरा एक कार्बनचे अप्रूप आहे. चुनखडीमध्ये सुद्धा असतो. आणि वातावरणामध्ये तो कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात असतो आणि जमिनीमध्ये दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा या स्वरूपामध्ये आढळतो. त्यामुळे वायुचक्र आणि अवसादन चक्र ही जरी वेगळी असली तरी पण ती पूर्णपणे एकमेकापासून वेगळी करता येत नाही, कारण ते दोन्ही घटक, त्यांच्यामध्ये जे घटक असतात ते एकमेकामध्ये आढळून येतात. सामान्यपणे
दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यामध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते. वनस्पतीमध्ये किंवा प्राण्यामध्ये कार्बनचे जे अस्तित्व असते कमी काळ दिसून असते, तर दगडी कोळशामध्ये ते जास्त प्रमाणात दिसून येते. कार्बन चक्र. आता हे आपण बघितलं, जैवभू रासायनिक चक्राविषयी माहिती घेतली, त्याच्यामधले वायुचक्र आणि औषधन चक्राविषयी माहिती घेतली. आता पुढचं आहे कार्बन चक्र. कार्बन चक्र हा सुद्धा जैवभू रसायन चक्राचाच एक प्रकार आहे. बघा, या दिलेल्या आकृतीमध्ये आपणास दिसतं की कार्बनचं निर्मिती किंवा कार्बन अंश कोणकोणत्या घटकामध्ये मिळतं. या चित्रामध्ये तुम्हाला आपल्याला दिसतं कारखान्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. कार्बन हा पाण्यातील शोषण होतं. जीवाश्म इंधनाद्वारे सुद्धा निर्माण होतो. कार्बन डायऑक्साईड जेव्हा प्राणी शोषण करतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन असतो. वनस्पती ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन बाहेर फेकतो, म्हणजे तिकडे सुद्धा कार्बनचा समावेश असतो. सेंद्रिय कार्बन, सेंद्रिय अपघटन, जे जमिनीतील विघटक वगैरे असतात याच्याद्वारे सुद्धा कार्बनचा प्रमाण आपल्याला दिसून येतो. कार्बन चक्र. कार्बनचे वातावरणातून सजीवाकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र होय. बघा, कार्बन म्हणजे सी, आपण त्याचं मुद्राचं नाव आहे सी, कार्बन. त्याचं वातावरणातून सजीवाकडे म्हणजे जे जिवंत प्राणी आहेत किंवा वनस्पती, तर हवेतून तो सजीवाकडे म्हणजे वनस्पतीकडे किंवा प्राण्याकडे जातो. नंतर सजीव मृत झाल्यानंतर पुन्हा तो वातावरणाकडे होणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजे कार्बन चक्र आहे. म्हणजे वातावरणातून प्राण्याकडे किंवा वनस्पतीकडे व वनस्पती प्राणी मृत झाल्यावर पुन्हा ते जमिनीत जातात व पुन्हा ते वातावरणात मिसळतात. मग हे जे चक्र आहे यालाच काय बोलतात? कार्बन चक्र. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणून कार्बन चक्र हे एक महत्त्वाचे जैवभू रासायनिक चक्र आहे. कार्बन चक्र हे एक जैवभू रसायन चक्र आहे. याच्यामध्ये अजैविक कार्बन अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होते. म्हणूनच कार्बन चक्र हे महत्त्वाचा घटक आहे जैवभू रसायन चक्राचा. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचे कर्बोदकात रूपांतर करतात. बघा, आपल्या ज्या वनस्पती असतात ते आपल्याला माहिती आहे वनस्पती हे स्वतः अन्न तयार करतात. मग आणि ते सूर्यप्रकाशाच्या म्हणजे सूर्यप्रकाशाचा उपयोग करून ते प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या कार्बन डायऑक्साईडचं शोषण करतात आणि त्याचं कर्बोदकात रूपांतर करतात. तसेच त्या प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. वनस्पती कर्बोदकात रूपांतर केल्यानंतर प्रथिने व मेद याचाही कार्बनी पदार्थ, या मेद आणि प्रथिने यांच्यामध्ये कार्बन असतं आणि त्या कार्बनी पदार्थाचं वनस्पती उत्पादन करत असतात किंवा तयार करत असतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राणी म्हणजे प्रथम भक्षक जे असतात, वनस्पती हे उत्पादक असतात. आपण मागच्या पाठामध्ये बघितलं की वनस्पती हे स्वतः अन्न तयार करतात, म्हणजे उत्पादक असतात, ते भक्षक नसतात. तर त्या वनस्पतीवर खाणारे बकरे, घोडा, हत्ती हे सगळे प्राणी कसे आहेत? शाकाहारी आहेत. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. आता शाकाहारी प्राणी हे प्रथम भक्षक झाले. द्वितीय भक्षक हे मांसाहारी प्राणी, म्हणजे शाकाहारी प्राण्यांना खाऊन जगणारे मांसाहारी प्राणी. शाकाहारी प्राण्यांना खाऊन मांसाहारी प्राणी जगत असतात. मग वनस्पती उत्पादक प्राथमिक भक्षक हे हिरव्या शाकाहारी प्राणी असतात आणि शाकाहारी प्राणी खाणारे हे द्वितीय भक्षक म्हणजे मांसाहारी प्राणी असतात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित होतो. बघा, हे चक्र कसं आहे बघा.
वनस्पतीवर शाकाहारी प्राणी जगतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. आणि म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षकामध्ये वाघ, सिंह वगैरे येत असतात. या प्राण्याकडे संक्रमित होत असतो. आता हे कार्बन चक्र आहे, त्यात कार्बन चक्राची मुख्य प्रक्रिया कशी होते ते बघूया. कार्बन चक्राची मुख्य प्रक्रिया बघूया. यामध्ये वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे 6 रेणू आणि पाण्याचे 12 रेणू H2O म्हणजे पाणी यांचे सूर्यप्रकाश व हरितद्रव्य म्हणजे वनस्पतीची अभिक्रिया होऊन त्याद्वारे C6H12O6 म्हणजे शर्करा तयार होतं आणि पाणी तयार होतं आणि ऑक्सिजन वायू तयार होतो. मग ऑक्सिजन वायू हा मुक्त होतो. बघा, कार्बन चक्रातील मुख्य प्रक्रिया काय आहे? कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांची सूर्यप्रकाश व हरितद्रव्य अभिक्रिया होऊन शर्करा म्हणजे C6H12O6 तयार होतं. त्याच्या जोडीला पाणी तयार होतं H2O आणि ऑक्सिजन वायू तयार होतो, तो वातावरणात मुक्त होतो. मग शर्करा आणि ऑक्सिजन यांची तंतुकणिकाद्वारे क्रिया होऊन त्यापासून कार्बन डायऑक्साईड तयार होतो, पाणी तयार होतं आणि ऊर्जा मुक्त होते. अशी ही कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया आहे. शेवटी मृत्यूनंतर सर्व भक्षकांचे जीवाणू व बुरशी यासारख्या विघटाकडून अपघटन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा मुक्त होतो. प्राणी मृत झाल्यानंतर त्याचे जमिनीमध्ये पुरले जातात किंवा जमिनीमध्ये त्याचं मिक्स होतात. ते जीवाणू व बुरशी यासारखे जे विघटक असतात ते त्यात अपघट करतात व कार्बन डायऑक्साईड पुन्हा मुक्त होतो त्याच्यातून आणि तो वातावरणात मिसळतो व पुन्हा तो वनस्पतीद्वारे वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचे अभिसरण चालू असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व परत सजीवाकडे जातो. बघा, हे चक्र कसं आहे बघा. वातावरणातून कार्बन घेतला जातो, मग तो सजीव वनस्पती घेतात, मग वनस्पतीच्या मृत्यूकडून कार्बन निसर्गाकडे पुन्हा जातो व परत तो वनस्पतीद्वारे सजीवाकडे परत येतो. म्हणजे हे अशा प्रकारे हे चक्र चालू राहतं. जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वनवे म्हणजे जी जंगलाला आग लागते ती, आणि ज्वालामुखी उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. बघा, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याची प्रमुख कारणे जीवाश्म इंधनाचे ज्वलन, म्हणजे आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅस वगैरे हे सगळं मिळतं, त्याचं आपण ज्वलन करतो. तसंच आपण लाकडे जाळतो ज्वलनासाठी, स्वयंपाक बनवण्यासाठी. वनवे, जंगलाला आग लागतात, इतर ठिकाणी कंपन्यांना, घरांना आग लागते त्याद्वारे. आणि ज्वालामुखी होतो व ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे ह्यासारख्या ज्या अजैविक प्रक्रिया आहेत त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो व तो हवेत मिसळतो. प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. जेव्हा प्रकाश संश्लेषण होते तर वनस्पतीद्वारे प्रकाश संश्लेषण होऊन वातावरणात ऑक्सिजन, आपण ती बघितली कार्बनचं चक्रातील प्रमुख प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. तसंच श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो. जेव्हा आपण श्वसन करतो, प्राणी श्वसन करतात श्वासोच्छ्वास, तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो व कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर फेकत असतो. श्वसनाने कार्बन डायऑक्साईड बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू यांचा समतोल राखला जातो. वनस्पती काय करतं तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषण घेतात आणि कार्बनची प्रक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड वनस्पतीद्वारे बाहेर फेकला जातो. कार्बन चक्राची जी प्रक्रिया आहे म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्याद्वारे त्याची प्रक्रिया होऊन वनस्पतीद्वारे ऑक्सिजन हवेमध्ये सोडला जातो. आता कार्बन परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, कार्बन चक्र याविषयी माहिती लिहा. मग ती कशी लिहायची ते बघा. ते सविस्तर कसं लिहायचं ते तुम्हाला मी सांगतो. कार्बन चक्र, वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपातील कार्बन हरित वनस्पतीकडे जातो. वनस्पतीकडून अन्नाच्या स्वरूपात प्राण्याकडे जातो. वनस्पती आणि प्राण्याकडून परत वातावरणाकडे जातो
कार्बनच्या अशा चक्राकार भ्रमणाला कार्बन चक्र म्हणतात. त्यानंतर दुसरा पॉईंट, वातावरणातील आणि जलाशयातील कार्बन डायऑक्साईड, वातावरण म्हणजे हवेमधील आणि जलाशय म्हणजे पाण्यातील, समुद्रातील, नदीतील वगैरे, कार्बन डायऑक्साईड हे कार्बनचे मुख्य स्रोत आहेत. हरित वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने कार्बोदके तयार करतात. आपण बघितली कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया, त्याच्यामध्ये काय करतात, हरित वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईडच्या मदतीने कार्बोदके तयार करतात. कार्बोदके म्हणजे काय होतं, C6H12 शर्करा हे तयार करतात. बघा, कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू, नंतर 12 पाण्याचे रेणू, प्रकाश हरितद्रव्य या क्रियेमध्ये वनस्पती त्याच्यामध्ये शर्करेचं निर्माण करतं, C6H12O6, पाण्याचे 6 रेणू तयार होतात आणि ऑक्सिजनचे 6 रेणू तयार होऊन ऑक्सिजन वातावरणामध्ये मिसळला जातो किंवा हवेत सोडला जातो. पुढे आहे, ही कार्बोदके अन्नाच्या स्वरूपात अन्न साखळीत वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्याकडे आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे हस्तांतरित केली जातात. कार्बोदके जी असतात ती प्रथम वनस्पतीकडून शाकाहारी प्राणी खात असं, वनस्पतीचं सेवन कोण करतं, शाकाहारी प्राणी, आणि शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी करायचं. त्यामुळे कार्बोदके अन्नाच्या स्वरूपात अन्न साखळीत वनस्पतीकडून शाकाहारी प्राण्याकडे जातात आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे हस्तांतरित केली जातात. असा कार्बनचा प्रवास एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे चालू असतो. दुसरा मुद्दा, श्वसनाच्या प्रक्रियेत वनस्पती आणि प्राणी कार्बोदकाचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मुक्त करतात. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू वातावरणात सोडतात. बघा, श्वसन प्रक्रियेत वनस्पती काय करतात, शर्करा तयार झाल्यानंतर शर्कराचं ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन 6 कार्बन डायऑक्साईडचे रेणू तयार होतात. त्यानंतर पाणी तयार होतं आणि ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा वनस्पती वापरत असतात. किण्वन या विनाक्षी श्वसनात सूक्ष्मजीव कार्बन डायऑक्साईड तयार करतात. किण्वन जे फर्मेंटेशन सांगतो आपण, किंवा आपण डोसा वगैरे तयार करतो तेव्हा बघा आंबवण्याची जी प्रक्रिया असते, या म्हणजे दही दुधापासून दही तयार करणे, किंवा एखादे डोसा आपण इडली डोसा वगैरे खातो ते आंबवण्याची प्रक्रिया असते, तो पीठ जो आंबवतात ते किण्वन प्रक्रिया होते. या किण्वन या विनाक्षी श्वसनात सूक्ष्मजीव कार्बन डायऑक्साईड तयार करतात. तिसरा मुद्दा आहे, कार्बनी पदार्थाचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होते. कार्बनी पदार्थाचे सूक्ष्मजीवामार्फत काय होते, विघटन होते. याही प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि तो वातावरणात मिसळतो. इंधनाच्या ज्वलनात देखील जैविक कार्बनी पदार्थाचे वेगाने ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो. जेव्हा इंधन जळलं जातं, पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी इंधनाच्या ज्वलनात देखील जैविक कार्बनी पदार्थाचे वेगाने ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा व कार्बन डायऑक्साईड तयार होतो. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड स्वरूपातील कार्बन वनस्पतीमार्फत अन्न साखळीत जातो. श्वसन, ज्वलन, किण्वन, विघटन या विविध प्रक्रियाद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात वातावरणात कार्बन परत केला जातो व कार्बनचे चक्राकार भ्रमण होते. बघा, श्वसन म्हणजे आपण श्वासोश्वास घेतो, हवा घेतो आणि हवा घेतो बाहेर सोडतो. ज्वलन होते, किण्वन प्रक्रिया होते, विघटन होते, बुरशीसारखे जे घटक असतात ते विघटनाचं कार्य करतात. या विविध प्रक्रियाद्वारे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात वातावरणात कार्बन परत केला जातो व कार्बनचे चक्राकार भ्रमण होत असते. कार्बन हा जरी वेगळा नसला तरी कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात त्याच्यामध्ये कार्बनचा घटक असतो व तो वातावरणात पुन्हा परत केला जातो. आता बघा, जैव भूरासायनिक चक्र आपण बघितलं, त्याच्यावरचे समजा प्रश्न आले ते कसे काय सोडवायचे व त्याच्यावर काही प्रश्न आहेत ते आपण बघूया. जैव रसायन चक्रामध्ये जलावरण वातावरण आंतरक्रिया असते, वातावरण पर्यावरण आंतरक्रिया असते, नंतर शिलावरणाचे खडक मातीमध्ये रूपांतर होते, मग जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जलावरणाशी होणारी आंतरक्रिया. पहिला प्रश्न जो आहे तो
जैव व भूरासायनिक चक्र म्हणजे काय? तर पोषण द्रव्याच्या परिसंस्थेतील सजीवाकडून हवा, पाणी, जमीन व येथून पुन्हा सजीवाकडे होणारा चक्रीय प्रवाह म्हणजे जैव भूरासायनिक चक्र होय. सजीवाकडून हवा, पाणी, जमीन व तेथून पुन्हा सजीवाकडे होणारा चक्रीय प्रवास म्हणजेच जैव रासायनिक चक्र होय. जैव रासायनिक चक्राचे 2 प्रकार आपण बघितले, तरी सुद्धा त्याच्याविषयी अधिक माहिती घेऊया. पहिल्या प्रथम वायुचक्र. पृथ्वीच्या वातावरण ते जमिनीपर्यंत अजैविक वायुरूप पोषक द्रव्याचा प्रवास, उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प यांची चक्रे. दुसरा आहे अवसादन म्हणजेच भूचक्र. पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात मुख्य अजैविक पोषणद्रव्याचे संचयन असते. उदाहरणार्थ आर्यन म्हणजे लोह, कॅल्शियम, फॉस्फरस. जमिनीतील इतर घटकांचा यामध्ये समावेश असतो. वायुचक्र वेगाने घडते. हवामानातील बदल व मानवी क्रियामुळे वायुचक्राची गती, तीव्रता व संतुलन यावर गंभीर परिणाम होत आहेत. अवसादन चक्र जमिनीवरच्या प्रदूषणाने असंतुलित होते. वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकावर अवलंबून असतात. नायट्रोजन आणि कार्बन हे दोन्ही अजैविक घटक वायुरूपात असतात आणि खनिजाच्या स्वरूपात जमिनीवर पण आहेत. कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र आणि नायट्रोजन चक्र ही तिन्ही महत्त्वाची जैव रासायनिक चक्रे आहेत. बघा, फक्त जैव चक्रामध्ये कार्बन चक्राचा, ऑक्सिजन चक्राचा आणि नायट्रोजन या तिन्ही चक्राचा समावेश होतो. पुढचा आहे विविध जैव रासायनिक चक्राचे संतुलन असणे गरजेचे आहे का? जैव रासायनिक चक्राचं म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन चक्र यांचं संतुलन, आपापसात संतुलन असणे म्हणजे कमी अधिक प्रमाणात असून चालेल की जे योग्य प्रमाण असेल ते राखलं पाहिजे. का राखलं पाहिजे ते बघा. निसर्गातील विविध जैव रासायनिक चक्रे अव्याहतपणे संतुलित स्वरूपात चालू असतात. यामुळे सेंद्रिय पदार्थापासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात परत येतात. मातीतले जीवाणू आणि इतर विघटक या चक्रात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. जर ही जैव भू रासायनिक चक्रे असंतुलित झाली तर परिसंस्थाच असंतुलित होईल व कालांतराने नष्ट होईल. म्हणून विविध जैव रासायनिक चक्राचे संतुलन असणे गरजेचे आहे. बघा, जैव भू रासायनिक चक्रे असंतुलित झाली तर पूर्ण परिसंस्था असंतुलित होईल, म्हणजे कालांतराने सगळं नष्ट होऊ शकतं. म्हणून पूर्ण जीवन विस्कळीत होऊ शकतं आणि म्हणून जैव भू रासायनिक चक्राचे संतुलन असणे म्हणजे कार्बन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांचं प्रमाण किंवा यांचं चक्र हे व्यवस्थित राहणे गरजेचं आहे. विविध जैव रासायनिक चक्राचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करा? ते चक्र व्यवस्थित राहण्यासाठी, त्यांचं प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल बघा आपल्याला. पहिल्या प्रथम वनस्पती, वृक्षवल्ली अशा सर्व उत्पादक स्तरांचे संवर्धन करणे, म्हणजे वनस्पती यांचं संवर्धन केलं, वृक्षवल्लीचं संवर्धन केलं पाहिजे. जंगलतोड थांबवले पाहिजे. झाडांची व वनस्पतीची नासधूस झाल्यास परिसंस्थेची उत्पादकता कमी होईल, म्हणून वनस्पतीची काळजी घ्यावी. प्राण्यांची शिकार करणे, त्यांना त्रास देणे व त्यांच्या अवयवाचा चोरट्या पद्धतीने व्यापार करणे हे पूर्णपणे बंद करणे. परिसंस्थेचा नैसर्गिक समतोल राखण्यासाठी अन्नसाखळ्या टिकवणे आवश्यक आहे. कोणत्याही सबबीखाली सर्वोच्च भक्षक मारणे अयोग्य आहे. सर्वोच्च भक्षकामध्ये कोण कोण येतं? वाघ, सिंह हे जे प्राणी आहेत त्यांना मारणे अयोग्य आहे. अशा शिकारीमुळे प्राणी जाती अस्तगत होतील, तसेच शाकाहारी प्राण्यांच्या नैसर्गिक लोकसंख्येवर बंधन राहणार नाही. म्हणजे जर शाकाहारी प्राण्यांना खाणारे जर सर्वोच्च प्राणी मारले तर शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढेल. सर्वोच्च भक्षकांचा संहार केल्यास निसर्गातल्या अन्नसाखळ्यातील आंतरक्रिया योग्य पद्धतीने चालणार नाही. चौथा पॉईंट, प्रदूषण, जंगलतोड, अतिप्रमाणातील बांधकामे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेसुमार वापर अशा मानवनिर्मित घडामोडींना तात्काळ अटकाव घातला पाहिजे. प्रदूषण होते कंपन्याद्वारे वगैरे किंवा गाड्यांचं प्रदूषण होते, जंगलतोड होते,
अतिप्रमाणात बांधकामे होतात, नैसर्गिक संपत्तीचा बेसुमार वापर अशा मानवनिर्मित घडामोडींना तात्काळ अडकाव घातला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. जर असे सर्व उपाय केले तरच जैवभू रासायनिक चक्राचा समतोल राखला जाईल. ही जी 4 कारणं दिली आहेत की जैवभू रासायनिक चक्राचा समतोल कसा राखावा त्यासाठी सुचवलेले उपाय आहेत. आता बघा कार्बन चक्राचं थोडक्यात आरेखन केलेलं आहे. वनस्पतीद्वारे जीवाश्म पेट्रोलियम ज्वलन, मानवी क्रिया, कारखाने, वाहतूक यामुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते व तो वातावरणात जातो. तसंच जीवाश्म म्हणजे जे मृत वनस्पती, नंतर आपण जे पेट्रोल, कोळसा किंवा जे जीवाश्म जे आपण शोधून काढतो जमिनीतून त्याचे ज्वलन होऊन सुद्धा कार्बन डायऑक्साईड वातावरणात मिळवला जातो. आणि हा कार्बन डायऑक्साईड पुन्हा कोण शोषतो? पाण्यातील, समुद्रातील पाणी शोषून घेतं. नंतर वनस्पतीचे प्रकाश संश्लेषणाद्वारे सुद्धा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. अशा प्रकारे कार्बन चक्राचे एक प्रकारे प्लान किंवा त्याचं आरेखन दिलेलं आहे. कोणाकोणापासून कार्बन डायऑक्साईड निर्मिती होते व वनस्पतीद्वारे कार्बन डायऑक्साईड शोषला जातो व इतर सर्व गोष्टींमुळे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. कार्बन चक्रातील प्रमुख प्रकार आपण बघितलं. हरितद्रव्य वनस्पती कार्बन डायऑक्साईडचे व पाण्याच्या सानिध्यात शर्करेचं निर्माण करतं, C6H12O4. पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचं निर्मिती करतं. पुन्हा शर्करा आणि ऑक्सिजन तंतुकणिकाद्वारे कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते, पाण्याची निर्मिती आणि ऊर्जेचं निर्मिती केली जाते. कार्बनचे पृथ्वीवरील प्रमाण स्थिर आहे तरी कार्बन डायऑक्साईड वायूमुळे तापमान का वाढवते? कार्बनचं प्रमाण स्थिर होऊन सुद्धा कार्बन डायऑक्साईडमुळे पाण्याचे तापमान वाढतं का? किंवा हवेतील कार्बन व तापमान वाढ यांचा संबंध ओळखा. या प्रश्नाचं उत्तर असं लिहायचं आहे. वातावरणात जास्त प्रमाणात सोडला गेलेला कार्बन डायऑक्साईड वायू इतर काही वायूबरोबर पृथ्वीभोवती आच्छादन करतो. यामुळे सौर ऊर्जेतील काही अवरक्त किरण बाहेरच्या आकाशात पुन्हा फेकले जात नाहीत. पूर्वी असे किरण बाहेर पडण्याचा वाव होता, त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत नव्हते. आता खूप मोठ्या प्रमाणात आपण विविध स्वरूपातील कार्बन जाळतो. औद्योगिकरणामुळे, अनियंत्रित वाहतुकीमुळे जीवाश्म इंधने खूप प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. तसेच जंगलतोड झाल्यामुळे या वाढीव कार्बन डायऑक्साईडचा वापरही होत नाही. या साऱ्या कारणांनी हरितगृह परिणाम होतो, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होते. थोडक्यात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे जी सूर्याची किरणं पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर फेकली जातात ती कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळे ती फेकली जात नाही, त्यामुळे वातावरणात तापमान वाढत असते. अशा प्रकारे आजचा लेसन संपलेला आहे. धन्यवाद.